तीन आठवड्याच्या अधिवेशनात अनेक विषय मांडले गेले। त्या विषयांमध्ये जनतेच्या समस्या ह्या साहजिकच आहे, जास्त प्रमाणात किंवा सगळ्या त्या जनतेच्या संबंधितच प्रश्न होते। आत्ता मुख्यमंत्र्यांचं भाषण आपण सगळ्यांनी दाखवलं असाल आणि ऐकलं असाल। मुख्यमंत्र्यांचं भाषण कसं होतं तर रात्री जर का मुलाने आईला सांगितलं, आई आई झोप येत नाही, मला भूक लागले, आणि मग त्या मुलाला जर का सांगण्यात आलं की काळजी करू नको, तू सकाळी उठले की तुला मी आईस्क्रीम देईन। आत्ता भूक लागले त्याच्यावरती उत्तर नाही आहे, पण 2030 साली हे होईल, 35 साली हे होईल, आणि केंद्र सरकारच्या आधारावरती बरंच काही होईल। जर आपण नीट पाहिलं असाल तर गेल्या 2-3 अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्यांवरती भर अधिक राहिलेला आहे। पुरवण्या मागण्या म्हणजे 1 तारखेला पगार झाल्यानंतर परत 8 तारखेला कर्ज काढण्यासारख्या या पुरवण्या मागण्या आहेत। दिवसागणिक राज्यावरती कर्जाचं ओझं हे वाढत चाललेलं आहे। नुसतं व्याजच म्हणाल तर 64,000 कोटीचं व्याज हे भरावं लागतं। व्याज आता म्हणजेच काय की महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती कर्ज हे वाढत चाललेलं आहे। हे फेडणार कसं, त्यासाठी उपाययोजना काय, कर्ज कमी कसं करणार, जाहीर केलेल्या योजना कशा राबवणार, शेतकऱ्यांना हमीभाव कधी देणार, त्यांना कर्जमुक्त कधी करणार, लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, इतर काही गोष्टी असतील, हे सगळे विषय हे अनुत्तरित राहिलेले आहेत। दिवसागणिक